तर काही दिवसांपूर्वी आर्थिक निकषांवर आरक्षण देण्याची भूमिका सुप्रिया सुळेंनी सुद्धा घेतलेली होती, पण जे सक्षम आहेत त्यांनी आरक्षण घेऊ नये असं त्यांनी म्हटलेलं. उलट धनगर मुस्लिमांना आरक्षण देण्याची मागणी अनेकदा संसदेत केल्याची माहितीही सुप्रिया सुळेंनी दिली आहे. माझ्या 2 मुलांबद्दल मी रेवती सुळे आणि विजय सुळेंबद्दल बोलले होते. त्यांनी मला प्रश्न विचारला की आरक्षणाबद्दल काय झालं पाहिजे. तर अर्थातच आरक्षण हे संविधानाप्रमाणेच चालणार. जे आरक्षण भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी दिलं आहे त्याला कोणीच हात लावू शकणार नाही आणि आम्ही कधी त्याला लावू देणार नाही. हा एक मुद्दा झाला. नवीन आरक्षणं जी येत आहेत त्याच्या बाबतीत मी सगळ्यात जास्त आरक्षणावर मागणी कोणी केली आहे संसदेत तर मी केली. तर बारामतीमध्ये आलेले ओबीसी नेते लक्ष्मण हाके यांनी पवार कुटुंबावर जोरदार आगपाखड केली. यावेळी आक्रमकपणे बोलताना लक्ष्मण हाकेंची जीभ घसरली. पवार कुटुंबातल्या अनेकांना ओबीसी समाजानं सतत निवडून दिलं, मात्र त्यांनीच ओबीसी आरक्षण संपवल्याचा हल्लाबोल लक्ष्मण हाके यांनी केलाय. सुप्रिया सुळे आर्थिक निकषावर आरक्षणाची मागणी करतात. त्यांना गावगाड्यातल्या जाती व्यवस्था माहीत नाहीत का? त्या कसले उत्कृष्ट संसदपटू असा सवाल सुद्धा हाकेंनी केला. तर पवार कुटुंबियांनी ओबीसींच्या मागच्या 4 पिढ्या संपवल्या तर पुढल्या 4 पिढ्या शिकू नयेत यासाठी अजित पवार महाज्योतीला निधी देत नाहीत, वसतिगृह बांधू देत नाहीत असा आरोपही हाकेंनी केलाय. बारामतीमध्ये आम्ही मतदान दिलं नाही का सुप्रिया सुळेंना अजितदादा पवारांना? आमच्या मताचं हे उपकार तुम्ही फेडले. आमचे गावगाड्यामध्ये धनगरांची माळ्याची साळ्याची कोळ्याची मतं नाहीत. अजितदादा पवार लाज वाटते आम्हाला तुमची. आम्ही तुम्हाला या बारामतीच्या लोकांना मी सांगायला आलोय, ज्या ड्युट्यांना तुम्ही निवडून दिलंय वारंवार रिपीट अगेन अँड अगेन, ज्या सुप्रिया सुळेंना तुम्ही निवडून दिलं त्यांना उत्कृष्ट संसदपटू पुरस्कार मिळतो आणि त्या काल म्हणतात की आर्थिक निकषावर आरक्षण मिळावं. काय तुम्ही उत्कृष्ट संसदपटू? तुम्हाला गावगाड्यातली जात व्यवस्था माहिती नसावी? निषेध व्यक्त करतो, धिक्कार व्यक्त करतो. म्हणून बारामतीतल्या माझ्या बांधवांना समजावून सांगायला आलोय की तुम्ही जे ड्युटे निवडून दिलेले आहेत त्यांनी आज तुमचं ओबीसीचं आरक्षण संपवलंय.